धनुष्यबाणावरती निर्णय नाही, सोमवारी 30 जानेवारीला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश। केंद्रीय निवडणूक आयोगात दोनही गटांकडून काल जोरदार युक्तिवाद। शिंदे गटाचे दावे ठाकरे गटाच्या वकिलांनी खोडून काढले, अनिल परब यांची माहिती। तर पक्षाचे कार्यकर्ते आजही उद्धव ठाकरेंसोबत, पक्ष म्हणजे निव्वळ आमदार आणि खासदार नाहीत, अनिल परब यांचं वक्तव्य। शिवसेनेच्या घटनेत केलेली मोडतोड आयोगासमोर आणली, धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव आम्हालाच मिळणार, अनिल परब यांनी व्यक्त केला विश्वास। मुख्य नेतेपद शिवसेनेच्या घटनेतच नाही, परब यांचा दावा। फुटीर आमदार आणि खासदारांकडे विचारधारा नाही, ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदेंची शिंदे गटावर टीका। न्यायव्यवस्थेवरती विश्वास टिकवायचा असल्यास निकाल आमच्या बाजूने लागणं अपेक्षित, कायंदेंचं विधान। धनुष्यबाणाचं चिन्ह शिंदे गटालाच मिळेल, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं भाकीत। उल्हासनगरमध्ये एका कार्यक्रमात दिली प्रतिक्रिया, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण कार्यक्रमाचं सर्वांना निमंत्रण, मी स्वतः ठाकरे कुटुंबियांशी फोनवरती बोलून निमंत्रण दिलं, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। ठाकरे गटासमोर पक्षचिन्हासोबत पक्षप्रमुख पदाचाही मोठा पेच, पक्षचिन्हाबाबतचा निर्णय 30 जानेवारीला, मात्र पक्षांतर्गत निवडणुकांबाबत निर्णय नाही, त्यामुळे पक्षप्रमुख पदाबाबत संभ्रम कायम। ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर यांचा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्यावर निशाणा। शिवतारे शिवसेनेत असताना मोठे नेते म्हणून वावरत होते, मात्र आता त्यांना कार्यकर्ता किंवा पीए पदावरती समाधान मानावं लागतंय, सचिन अहिर यांचा टोला। पुण्यामधल्या पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाहीत, हे जवळपास निश्चित। पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती। राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही, सत्ताधाऱ्यांना महिलांची मतं हवी असतात, पण महिलांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं नाही। तासगाव तालुक्यातील ग्राम सचिवालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य। छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच, अजित पवार आपल्या विधानावरती ठाम, कुणी काहीही म्हणा आपण माफी मागणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। 2019 सालच्या निवडणुकीवरनं अजित पवारांनी पडळकरांना पुन्हा डिवचलं, सांगलीचं कोणीतरी आलं होतं, डिपॉझिटही जप्त झालं, बारामतीमध्ये आपण लाखाच्या खाली निवडूनच येत नाही, अजित पवारांचं विधान। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवरती डोळा असल्याचा भास्कर जाधव यांचा आरोप। आमदार राजन साळवी यांची 6 तास चौकशी, अलिबाग इथल्या लाचलुचपत विभागाच्या कार्यालयामध्ये चौकशी, मालमत्तेची उर्वरित माहिती 10 फेब्रुवारीपर्यंत दिली जाणार। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, अतिवृष्टीमुळे संत्रा आणि मोसंबी पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळावी, पत्राद्वारे मागणी। दाओसमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी झालेल्या गुंतवणुकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित करून आरोप, उद्योगमंत्री उदय सामंतांनी आरोप फेटाळले। 14 मेला छत्रपती संभाजी महाराज जयंती शासकीय पातळीवरती साजरी होणार, बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं भाष्य, लवकरच केंद्राचीही मान्यता। प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार, चित्ररथावरती महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठं आणि स्त्री शक्ती जागर साकारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती। जबाबदार पर्यटन उपक्रमाअंतर्गत खासगी भागीदारी MIDC कडनं बसची सुरुवात, पर्यटन मंत्री लोढांकडनं दुमजली बसचं लोकार्पण, मुंबईमध्ये पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी पुढाकार। आणखी 2 मार्गांवरनं मुंबईकरांचा गारेगार प्रवास, मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A सेवा मुंबईकरांसाठी खुली, पहिल्याच दिवशी दोनही मार्गांवर 64,065 नागरिकांचा प्रवास। रविवारी मध्य रेल्वेवर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, मेन लाईनवरती मेगा ब्लॉक नाही। अंधेरी येथील गोखले ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवरती आज आणि उद्या मेगा ब्लॉक, लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल। मुंबई उच्च न्यायालयाचा रॅपिडोला दणका, विनापरवानगी कुणालाही राज्यात अशी सेवा देण्याचा अधिकार नाही, इतर कुणीही विनापरवाना सेवा पुरवत असेल तर कारवाई करावी, हायकोर्टाचे आदेश। आज शनिवार आणि वर्षातली पहिली अमावस्या, पौष महिन्यातील शनिवारी येणाऱ्या अमावस्येचा योग विशेष मानला जातो, 20 वर्षांनंतर शुभयोग, लाखोंच्या संख्येनं भाविक अहमदनगरमधल्या शनी शिंगणापूरच्या मंदिरात।
राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालय उभारली जाणार. पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव आणि चाकण इथे रुग्णालय उभारण्याचे आदेश. शासकीय जमिनी तातडीने उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांकडून निर्देश. मुंबईला विषारी वायूंचा विळखा. बदलत्या तापमानामुळे मुंबईची हवा धोक्याच्या पातळीवर. हवेत नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीनं गोरेगावमध्ये प्रथमच 35 मजली इमारत बांधली जाणार. यात व्यायामशाळा, विजेवरच्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन आणि मैदानाची सुविधा पुरवली जाईल. एमबीबीएसची 22 वर्षीय विद्यार्थिनी सदिच्छा साने हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोनही आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाईल. मुंबईमध्ये ठाकरे गटाला अजून एक धक्का. वॉर्ड क्रमांक 38चे माजी नगरसेवक आत्माराम चाचे यांचा शिंदे गटात प्रवेश. शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेले आमदार आज धनुष्यबाणाचं चिन्ह शिवसेनेला मिळू नये यासाठी प्रयत्न करतात. माजी आमदार संजय कदम यांची योगेश कदम यांच्यावर टीका. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूरच्या दौऱ्यावर. काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक. सर्वांगीण विकासासाठी समन्वयानं काम करावं असं आवाहन. शेतकऱ्यांना मार्चपूर्वी कर्जमाफीची उर्वरित रक्कम मिळणार. नावं मिसमॅच झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातला हप्ता रखडला. मंत्री अतुल सावे यांची परभणीत माहिती. सत्यजित तांबे यांना टीडीएफचा जाहीर पाठिंबा. सत्यजित तांबे टीडीएफ पुरस्कृत उमेदवार. पुणे इथल्या बैठकीमध्ये पाठिंब्याचा झाला निर्णय. नागपूरमध्ये धीरेंद्र महाराज यांच्या समर्थनात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी. अंधश्रद्धा पसरवत असल्याचा अन्निसचा धीरेंद्र महाराजांवरती आरोप. मुलुंड आणि ठाण्यामधल्या नागरिकांना आजपासून प्रक्रियेशिवाय पाणी पुरवठा. पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं आवाहन. ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे महिन्याभरात धुळ्यातल्या हवेची गुणवत्ता खालावली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 174 वर. धुळ्याच्या अमळनेरमध्ये रेशनचा काळा बाजार उघडकीस. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतल्या विजेत्यांना बक्षिसांचं वाटप. महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षेला थार गाडी, तर उपविजेता महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि इतर वजनी गटातल्या प्रत्येक विजेत्याला जावा बाईक. परभणीमध्ये कार्यरत असलेले आयकर विभागाचं कार्यालय अचानक हिंगोलीला हलवलं गेलं होतं. हेच आयकर कार्यालय आता पुन्हा परभणीत सुरू झालंय. यावेळी कर सल्लागार संघटना आणि सीए संघटनांनी आपला आनंद व्यक्त केला. फटाके फोडून आणि पेढे वाटून. असीम फाउंडेशनच्या वतीनं सीमा भागातील बेकरी उद्योजिका महिला पुण्याच्या दौऱ्यावर. महिलांची मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि गोखले इन्स्टिट्यूटला भेट. शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली. प्रक्रिया करणारे राज्यातले 80% जिनिंग बंद. वाशिमच्या सोनार गल्ली येथील एका सराफाच्या दुकानातील चोरी प्रकरण. वाशिम पोलिसांनी दोघांना घेतलं बंगालमधनं ताब्यात. पोलिसांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणीमध्ये मनसेकडनं मोर्चाचं आयोजन. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मनसेचा आर या पार महामोर्चा. या मोर्चात परिसरातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी. मृतक तरुणीच्या मारेकऱ्यांना कठोर कारवाई करण्यासाठी वाशिममध्ये गोर सेनेच्या वतीनं महाआक्रोश मोर्चा. मोर्चात हजारोंच्या संख्येनं राज्यभरातील बंधारा समाज बांधवांचा समावेश. बीडमध्ये केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. हल्ल्यातनं त्या थोडक्यात बचावल्या. केज रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये व्यापाराला लुटणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. 12 तासात 5 आरोपींना पोलिसांनी पिंपळनेरमध्ये अटक केली. मीरा रोडमधल्या मीरा गावठण इथे अँब्युलन्स आणि आयशर गाडीची धडक. आयशर गाडीच्या चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. न्यायालयीन कोठडीतील आरोपी कोर्टाच्या आवारात पोलिसांना चकवा देऊन पसार. बार्शी न्यायालयाच्या परिसरातली घटना. सिद्धेश्वर शिवाजी केचे असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव. औरंगाबादकडून नगरकडे जात असलेल्या खासगी बसला आग. नगर नाक्याच्या जवळची घटना. सुदैवानं जीवितहानी नाही. बीड जिल्ह्यामध्ये लाखो ऊसतोड कामगार पिढ्यानपिढ्या ऊसतोडीचं काम करतात. शासन दरबारी मात्र केवळ 10,000 जणांची नोंदणी आहे आणि यापैकी केवळ 4,500 ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळालंय. 2021 आणि 22च्या ऊस गाळप हंगामात देशात विक्रमी 5,000 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालंय. नाशिकच्या सुरगाणामधल्या आदिवासी पट्ट्यात पुष्पा गँग सक्रिय.
गुटखा तयार करण्यासाठी दुर्मिळ अशा खैर झाडांची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार। आज पुसदमध्ये कालीचरण महाराज यांच्या नेतृत्वात लव जिहाद, धर्मांतर आणि गोहत्येविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। यापूर्वी अमरावतीमध्ये झालेल्या अशा सभेत बाबाकडनं वादग्रस्त वक्तव्य। भंडाऱ्यामधल्या पवनी तालुक्यातील मांगली गावात रानगव्याची दहशत, रानगव्याची महिलेला धडक, जखमी महिलेवरती भंडाऱ्यात उपचार सुरू। अर्जेंटिनामध्ये भूकंपाचे धक्के, 6.5 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता, मोंटेक्युमाडो शहराजवळ भूकंपाचं मुख्य केंद्र। अहमदनगरमधल्या उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात, अपघातात नगरमधील अनिरुद्ध टाक या वकिलाचा मृत्यू। वाशिमच्या शेलू बाजारच्या भाजी मंडईत असलेल्या दुकानांना आग लागली, आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र आगीमध्ये बरंचसं साहित्य जळून खाक। अवैधरित्या मुरुम उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न, लाच देताना अधिकारी आणि वसूलदार एसीबीच्या जाळ्यात। भंडाऱ्यामध्ये राज्यस्तरीय वरिष्ठ गट धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन, 3 दिवसीय या स्पर्धेमध्ये राज्यभरातनं अनेक स्पर्धक सहभागी। वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत 1ली ते 4थी मध्ये एकूण 4च मुलं, त्यामुळे इथे एका विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी 1 शिक्षक। उल्हासनगरमध्ये पोलिसांनी एका चेन स्नॅचरला बेड्या ठोकल्या। अब्दुल्ला संजय इराणी उर्फ सय्यद असं त्याचं नाव आहे। त्याच्यावर आतापर्यंत चेन स्नॅचिंगचे 80 गुन्हे दाखल आहेत। परभणीच्या कचऱ्याचा प्रश्न अखेरीस मार्गी, महानगरपालिकेकडनं 110 मेट्रिक टन क्षमतेचा घनकचरा प्रकल्प सुरू। कंपोस्ट खत, बायोगॅस, वीज निर्मितीसह प्लास्टिक वेस्टवरतीही प्रक्रिया होणार। डहाणूसारख्या ग्रामीण भागात रुग्णालयांची कमतरता, होणाऱ्या अपघातांमुळे जाणारे जीव वाचवण्यासाठी डहाणू पॅटर्न, रुग्णांना वेळेवरती उपचार मिळावे त्यासाठी रिक्षा चालकांना प्रथमोपचाराचे धडे। जळगाव जिल्ह्यामधल्या 248 शाळांना वीज बिल थकवल्याप्रकरणी महावितरणकडनं नोटीस, शाळांना यासाठी अनुदान द्यावं किंवा वीज बिल तरी माफ करावं, शिक्षक संघटनेची मागणी। महाराष्ट्रामध्ये ई गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेचं आयोजन, 23 आणि 24 जानेवारीला चालणार परिषद, केंद्राचीही असेल भागीदारी। 30 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या भारतीयांची संख्या 17 वर्षात दुप्पट झाल्याची माहिती। मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनात ग्रंथ प्रदर्शन आणि कालपासून विक्रीलाही झाली सुरुवात, रविवारपर्यंत ही विक्री सुरू असेल। गेल्या 10,200 वर्षांपासून देशात सर्वाधिक पाऊस बंगालच्या उत्तरी खाडीमध्ये पडतो, बिरबल सहानी पुरातत्व विज्ञान संस्थेचा अहवाल। सरफराजला डावलल्यामुळे गावस्करांनी बीसीसीआयला सुनावले खडे बोल, सरफराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो धावांचा पाऊस पाडतोय। गेल्या 3 वर्षात त्यानं 1 तिहेरी शतक, 2 द्विशतकं आणि 12 शतकं फटकावलेली आहेत। खोरन धावा करून सुद्धा त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडलेले नाहीत, त्यामुळे टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर त्याच्यासाठी मैदानात उतरलेले आहेत। राहुल द्रविडचा मुलगा अन्वयला मिळाली मोठी जबाबदारी, कर्नाटकच्या अंडर 14 संघाचा अन्वय कर्णधार। क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या मध्यस्थीनंतर जंतर मंतरवरचं आंदोलन मागे, बृजभूषण सिंग यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना, मेरी कोम आणि इतर 6 सदस्यांची समिती। खेळाडूंची लढाई पंतप्रधान मोदी, स्मृती इराणी किंवा भाजपसोबत नाही, ते एक फेडरेशन आणि एका व्यक्तीविरोधात आहे। माझं काँग्रेसला म्हणणं आहे की त्यांनी खेळाडूंच्या आंदोलनावरती घाणेरडं राजकारण करू नये, कुस्तीपटू बबिता फोगटचं ट्विट। स्टार क्रिकेटर के.एल. राहुल आणि बॉलिवूडची अभिनेत्री अथिया शेट्टी 23 जानेवारीला विवाह बंधनात अडकणार, 3 दिवसांचा शाही विवाह सोहळा खंडाळ्यामध्ये पार पडणार। अनुपम खेर यांच्या शिवशास्त्री बलबोआ या चित्रपटाचं मेरी कोमच्या हस्ते पोस्टर लॉन्च, अनुपम खेर आणि मेरी कोम यांचा बॉक्सिंगचाही सराव। रवीना टंडनच्या मुलीला राशाला वयाच्या 17व्या वर्षी मिळाला मोठा सिनेमा, अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणची बनणार नायिका, अभिषेक कपूरद्वारे दिग्दर्शित या सिनेमामधनं अजय देवगण ही महत्त्वाची भूमिका साकारणार। गांधी गोडसे आणि युद्ध 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे, तर हिंदू महासभेकडनं सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी पुढे येते। या सिनेमावरनं वादही निर्माण होण्याची शक्यता आहे। पठाण सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद, पहिल्याच दिवशी तिकीट विक्रीतनं 12 कोटींची कमाई। अवतार 2ची जगभरातनं जोरदार कमाई, कमाईच्या बाबतीत स्पायडरमॅन नो वे होम या सिनेमालाही मागे टाकलं, $2 अब्ज कमाईकडे आगेकूच। ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावरती हृदय शस्त्रक्रिया,
सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती. देशांतर्गत विमान प्रवासांच्या संख्येमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 48% वाढ. नागरी विमान वाहतूक संचालनालयानं प्रसिद्ध केला अहवाल. 18 ते 24 वयोगटातील 5 पैकी 4 तरुणांचा यंदा नोकरी बदलण्याचा इरादा. सुमारे 88% तरुण त्यांच्या सध्याच्या कामावरती नाखुश असल्याचा लिंक्डइनचा अहवाल. गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट या कंपनीनं कर्मचारी कपातीच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची त्यांनी घोषणा केली आहे, तर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये कपात करण्यात येईल. छोट्या व्यावसायिकांसाठी बजाजची नवीन क्यूट ही 4 चाकी आता खासगी कार म्हणून लॉन्च केली जाणार. NCAT कडनं लॉन्चिंगला परवानगी मिळाली. 70 किलोमीटर मर्यादित कारचा स्पीड असेल. टाटानं लॉन्च केली नेक्सॉन EV Max XM. कारमध्ये 2 पर्याय उपलब्ध, तर 141 BHPचं आउटपुट. बिटकॉईननं पुन्हा पकडली गती. किंमत 1.12% वाढून पुन्हा एकदा $21,000च्या पुढे. ब्राझील सरकारकडनं पहिल्यांदाच अॅमेझॉनच्या जंगलतोड विरोधात कारवाई मोहीम. राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्याकडनं अॅमेझॉनचं जंगल वाचवण्यासाठी देशव्यापी मोहीम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.